महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित महावितरण ग्रामीण विभाग नांदेडचे कार्यकारी अभियंता श्री रुमदेव पोम्मा चव्हाण यांच्या सेवापूर्ती प्रित्यर्थ सेवा गौरव सोहळा उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न। या सेवापूर्ती गौरव सोहळ्याच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय संजय खंडारे, अधीक्षक अभियंता नांदेड मंडळ, तसेच प्रमुख अतिथी राजाराम माने, मुख्य अभियंता। नमस्कार, मी वर्षा भाईदास राठोड, मी उल्हासनगर मध्ये राहते। आज 31 जुलै रोजी श्री रुमदेव पोम्मा चव्हाण, कार्यकारी अभियंता नांदेड ग्रामीण यांचा आज सेवापूर्ती सोहळा नांदेड येथे आयोजित करण्यात आलेला होता। चव्हाण साहेबांनी 27 वर्ष अविरत प्रदीर्घ सेवा करून आज सेवानिवृत्तीचा हा कार्यक्रम घेतला। अतिशय प्रामाणिकपणे, इमानदारीने आणि तन मन धन अर्पून सरांनी आपलं हे कार्य पार पाडलेलं आहे आणि त्यांच्या या कार्यासाठी आम्ही सर्वजण त्यांना शुभेच्छा देतोय। वर्ष सरांनी अविरतपणे सेवा केली, त्यासाठी त्यांनी वेळेचं देखील त्यांना कधी भान नसायचं, रात्रंदिवस ते काम करत होते। त्यासाठी त्यांना कुटुंबाला एवढा वेळ देता आला नाही, परंतु आता रिटायर झाल्यानंतर संपूर्ण वेळ ते कुटुंबासोबत घालवतील। पण या आधी देखील त्यांनी ज्यावेळेस सेवा दिली त्यावेळेस त्यांच्या अर्धांगिनी सौ चंदा चव्हाण यांनी देखील त्यांच्या या कार्यामध्ये त्यांना साथ दिलेली आहे। म्हणतात ना, एका यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, तसाच सौ चंदा चव्हाण यांनी देखील आपल्या मुलांना घडवण्यात सरांबरोबरच त्यांचा देखील फार म्हणजे मोलाचं मार्गदर्शन मुलांना लाभलेलं आहे। आणि याच्या पुढचा ज्याची कारकीर्द सरांची असेल तर ती आपल्या कुटुंबासाठीच असेल। कुटुंबासाठी सर आता वेळ देतील आणि त्यांच्या काय राहिलेले जे काही स्वप्न, अपूर्ण इच्छा असतील त्या आता त्या या माध्यमातून पूर्ण करतील। तर 27 वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर आपण सेवानिवृत्त झालो। हो, 27 वर्ष महावितरण मध्ये अहोरात्र सेवा केली आणि तुम्ही बघितलं असेल गर्दी किती जमते। त्याच्यावरूनच म्हणजे कंपनीचं काम हे मी सोशल व्यासपीठ समजलंय आणि नुसती ड्युटी म्हणून नाही केली, एक सोशल म्हणजे समाजाची सेवा करण्याची संधी मिळाली आणि त्याप्रमाणे मी त्या व्यासपीठावरून म्हणजे एक ड्युटी तर केली, पण समाजसेवा पण खूप प्रमाणात केली, त्याच्यामुळे इतके लोक जमले। काल चिखलीकर साहेबांनी नागरी सत्कार केला लोहामध्ये, लोहा आणि कंधार दोन्ही तालुके म्हणून नागरी सत्कार केला। साधारण 3 ते 4 हजार पब्लिक तिथे होती आणि त्यांनी खूप म्हणजे महावितरणच्या अधिकाऱ्याबद्दल स्तुती करावी असं तर कधी घडत नाही, कारण महावितरणचं सध्याचं वातावरण बघितलं तर नॉर्मल स्तुती होत नाही, त्याच्यात माझं त्यांनी स्तुती करावी, हे आमच्या कंपनीसाठी फार चांगला मुद्दा आहे। तर इंदा प्रदेश सेवेनंतर आपण हो, सेवा बजावत असताना आपल्या कुटुंबाला वेळ द्यायला लागला, तर आता याबद्दल काय? नक्की पूर्ण वेळ देणार, म्हणजे कुटुंबाला वेळ दिला नाही असं नाही, पण फक्त एवढं की पूर्ण ड्युटी अपडाऊन मध्ये झाली, म्हणजे फॅमिली एका ठिकाणी, मी एका ठिकाणी, वीकली अपडाऊन वगैरे झालेले आहे आणि इथून पुढे तर साहजिक आहे पूर्ण वेळ ते फॅमिलीसाठी देणार। माझं मूळ गाव औरंगाबाद, म्हणजे औरंगाबाद जिल्ह्यामध्ये आहे, कन्नड तालुका। माझं पूर्ण शिक्षण तिथे झालंय औरंगाबाद आणि कन्नडमध्ये। त्याच्यानंतर मी औरंगाबादला सुरुवातीचे 10 वर्ष आणि त्याच्यानंतर साधारण 3-4 वर्ष रत्नागिरी कोकणामध्ये काम केलंय, लातूरला काम केलंय, ठाण्यामध्ये काम केलंय आणि आता नांदेडहून लगातार 6 वर्ष इथे ह्या पदावर होतो मी आणि आज सेवानिवृत्त होत आहे। तुम्ही हे महावितरण कर्मचाऱ्यांना आणि जनतेला काय सांगता? महावितरण आणि जनतेचं फार काय म्हणतात चिखल पाण्याचा संबंध आहे आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांनी प्रामाणिकपणे काम केलं, अधिकाऱ्यांना सर्वच कर्मचारी टीमवर्क आहे, काम केलं तर आपल्या महाराष्ट्राची, देशाची प्रगती खूप होईल, कारण वीज ही फार प्रगतीचं साधन आहे। सेवा पूर्ण झाल्याच्या नंतर आता तुम्ही तिथे जाणार की काय? आता नाही, तसं काय नाही, सध्या रिलॅक्स होणार, 2-4 महिन्यानंतर मग करूया पुढे।